नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरतीचे पेपर हे पहा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? महिला भगिनींनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र। तर पहा, महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, मूकनायक या पाक्षिकाचे संपादक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहा मूकनायक या पाक्षिकाचे संपादक होते। प्रश्न क्रमांक 3 लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस यांनी पहा लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वास पाटील हे पहा पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5 भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे पहा भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर असतात। प्रश्न क्रमांक 6 महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ डॅश या देशातील जनतेस अर्पण केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका। तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला होता। तर हा गुलामगिरी ग्रंथ अमेरिका या देशातील जनतेस त्यांनी अर्पण केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 बिल गेट्स हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 विंडोज। तर बिल गेट्स हे नाव पहा विंडोज या संगणक प्रणालीशी जोडलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते किंवा संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 9 भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प हा राबविलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 इराण। तर भारताने इराण या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प हा राबविलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लोह। तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 12 भारताचे आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार पटेल यांना भारताचे आयर्न मॅन म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश साली स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सन 1992।
तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही सन 1992 या साली स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी. तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला पहा सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला हा जिल्हा आहे. तर रत्नागिरी या जिल्ह्याला किती किलोमीटर समुद्र किनार लाभलेला आहे? तर ते 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन यांना पहा भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, पुणे या शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा खडकवासला. तर खडकवासला हे या धरणाने पहा पुणे या शहराला पाणी पुरवठा केला जातो. प्रश्न क्रमांक 17, ऋतुजा बक्षी ही खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बुद्धिबळ. तर ऋतुजा बक्षी ही खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 रासबिहारी बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून या दिवशी पहा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20, भारतातील पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 21, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अमीर खुसरो यांनी पहा सितार नावाचे वाद्य हे शोधून काढलेले होते. प्रश्न क्रमांक 22, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 1897मध्ये सन 1897मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23, इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मल्हारराव होळकर हे पहा इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 24, नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 25, पहिली आशियाई खेळ सन 1951मध्ये कोठे आयोजित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या शहरामध्ये पहा पहिली आशियाई खेळ सन 1951मध्ये आयोजित केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ड जीवनसत्व हे पहा अंडी या पदार्थामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असते. प्रश्न क्रमांक 27, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अण्णा हजारे. तर अण्णा हजारे यांचं माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 28,
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही डॅश यांनी केली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 भगत सिंग. तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही भगत सिंग यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29 भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पटना. तर पटना या ठिकाणी भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे अस्तित्वात येणार आहे. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करण्यात येते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 356. तर राष्ट्रपती राजवट ही पहा घटनेच्या कलम 356 या कलमान्वये लागू करता येते. प्रश्न क्रमांक 31 आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर. तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणाला 2022चा गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दलाई लामा. तर दलाई लामा यांना 2022चा गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 33 भारतीय घटनेच्या कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. तर राज्यपाल यांची पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 नुसार नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 34 विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. तर बुद्धिबळ या खेळाशी विश्वनाथन आनंद हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने पहा सन 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 36 अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अर्थशास्त्र. तर अमर्त्य सेन यांना पहा अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक हे मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 37 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही डॅश या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वाघूर. तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही वाघूर या नदीच्या तीरावर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा आपोआप निलंबित होतो. प्रश्न क्रमांक 39 पहा पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रेटर नोएडा. तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 40 बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर बाऊल हा लोककला प्रकार हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 41 लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. तर लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे रत्नागिरी हे ठिकाण आहे.